मला दगडमारा किंवा गोळी, अनिल देशमुख यांची हल्ल्यानंतर पहिली प्रतिक्रिया याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की नेमकं प्रकरण काय आहे। तर बघा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही समोर। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी 18 नोव्हेंबर अज्ञातांनी हल्ला केला होता। या हल्ल्यानंतर देशमुख यांनी भाजपालाच इशारा दिला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी 18 नोव्हेंबरला अज्ञातांनी हल्ला केला होता। नागपूरमधील काटोल विधानसभा मतदारसंघात सोमवारी देशमुख यांच्या कारवर दगडफेक झाली। त्यामध्ये देशमुख यांच्या डोक्याला दुखापत झाल्यानं त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। देशमुखांना आज मंगळवारी 19 नोव्हेंबर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलं। हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना देशमुख यांनी भाजपाला इशारा दिलाय। काय म्हणाले देशमुख? मी भाजपाला इतकं सांगतो की मला दगड मारा किंवा गोळी मारा, अनिल देशमुख मरणार नाही, तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, असा इशारा देशमुख यांनी हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना भाजपाला दिलाय। देशमुख यांना सोमवारी रात्री मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं। न्यूरोसर्जन डॉक्टर आदित्य अटल यांनी त्यांची तपासणी केली, तसेच मेंदूचे सीटी स्कॅनमध्ये परिणाम सामान्य आले आहेत। शिवाय त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं मेडिकल बुलेटिनमधून सांगण्यात आले। रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यावेळी त्यांच्या कपाळावर जखम होती। आता त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे। त्यानंतर देशमुख यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। भाजपाचा पलटवार, अनिल देशमुख यांनी त्यांच्या पक्षानं केलेल्या आरोपांना भाजपाकडून चोख उत्तर देण्यात आलं आहे। भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी या प्रकरणात काही फोटो ट्विट करत देशमुखांवर पलटवार केला आहे। हा फोटो काळजीपूर्वक पहा, बोनेटवर दगड आहे, बोनेटला काहीच झालेलं नाही। अनिल देशमुख यांनाही कुठलीही जखम नाही। एक व्यक्ती फोटो काढत आहे, झूम केल्यास तो आरशात दिसेल, मला काहीही म्हणायचे नाही, समझने वाले समझ गए, असं ट्विट वाघ यांनी केलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन GR, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।